मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा काल बघा 8 जुलै रोजी तुम्हाला माहिती आहे की वितरणाचा GR आला होता आणि तो GR पण येण्यामागचं लवकर GR येण्यामागचं पण एक कारण आहे आणि ते कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी आपल्याला पाहिलं आहे आपण की 10 तारीख 12 तारीख 15 तारीख असा GR जनरली येत असतो पण लवकर GR याच्यासाठी आला की तुम्हाला माहिती आहे की सर्व ठिकाणी एकच चर्चा होत आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढलं पाहिजे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण तो मुद्दा मांडणार आहोत आणि त्याच्यातच देशाचे पंतप्रधान त्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सांगितलं की लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवायला पाहिजे। त्यांनी तर सांगितलं की महागाईमुळे त्यांचं मानधन जास्तीत जास्त 2100 रुपयाचे आश्वासन दिलं आहे तर त्याप्रमाणे होणं गरजेचं आहे। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या संपूर्ण वातावरणाचा परिणाम म्हणून लवकर GR आला आहे आणि त्यामुळे काय होतं की लाडक्या बहिणींचं जे म्हणजे लक्ष आहे तर ते वितरणाकडे जातं बरोबर। म्हणजे मानधन जे वाढ आहे तर त्यावरून थोडं दुर्लक्ष होतं पण ते आपण होऊ देणार नाही। मानधन लाडक्या बहिणीचं वाढलंच पाहिजे हा मुद्दा शासनाने मनावर घेतलाच पाहिजे कारण की ती अत्यंत महत्त्वाची बाब आहे। कारण का 1500 रुपये हे मागच्या 24 महिन्यापासून वितरण चालू आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे तर मग किमान आता त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने वितरण म्हणजे मानधन लाडक्या बहिणींचं वाढावं एवढी शासनाला विनंती आहे। बघा वितरण कधी सुरू होणार काल GR आल्यामुळे बरेचशा लाभार्थ्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि नेहमीप्रमाणे बघा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला त्याचा अंदाज पण सांगतो की नेमकं कधीपर्यंत वितरण होईल वगैरे आणि ते जवळ आसपासच अंदाज आपले बनतात। आता आज जर आपण पाहिलं तर आज आहे 9 तारीख बरोबर। आज गुरुवार आहे, आज 9 तारीख आहे आणि आज आणि उद्या बरोबर। आज आणि उद्या जर आपण पाहिलं आहे तर हे 2 दिवस आपल्याकडे खास करून आहेत म्हणजे आज आणि उद्या। ऑब्वियसली माझ्या मते बघा आजचा दिवस तर वितरण होण्याची शक्यता तर नाही, आज तर वितरण होण्याची शक्यता कोणतीही नाही आहे कारण आज सकाळपासून आपण ते वाट पाहत आहोत आणि तुम्हाला माहिती आहे की वितरण सुरू झालं की त्याचा पुरावा आणि पुराव्यासहित सर्वात पहिला व्हिडिओ असतो आपला, अगदी खात्रीशीर व्हिडिओ असतो। आणि मागच्या वेळेस तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, काही असे पण लोक होते त्यांनी डुप्लिकेट आपल्याला स्क्रीनशॉट पाठवले होते पण त्यांना काय माहिती आहे की दीपक सर सर्व खात्री केल्याच्या नंतरच व्हिडिओ बनवतात, गडबडीमध्ये नाही। तर त्यामुळे असो ज्याचं त्याचं जे ते काम करतात पण आपल्याला माहिती आहे की आपण जे आहे म्हणजे कुणाच्याही स्क्रीनशॉटच्या भरोश्यावर आपण वितरणाची अपडेट देत नाही तर रिलायबल अपडेट व्हेरीफाय केल्याच्या नंतरच अपडेट येत असते। असो बघा इथे मी जे सांगत होतो तुम्हाला की जूनचा 24वा हप्ता आपल्याला कधीपर्यंत मिळेल तर आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार शनिवार तर माझ्या मते बघा या 9 आणि हे 10 आणि 11 तारखेमध्ये पण वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे पुढच्या 2 दिवसामध्ये पण सांगतोय आणि झालंच तर मी ऑब्वियसली तुम्हाला अपडेट देईलच। 12 तारखेला असणारे बघा रविवार त्यामुळे नाही येणार त्यावेळेस पण 13 ते 15 मी परत सांगतोय बघा 13 ते 15 तारखेच्या दरम्यान आपल्याला या लाडकी बहीण योजनेचं वितरण होणार आहे किंवा तसं होण्याची शक्यता ही अधिक आहे। 13 ते 15 तारखेच्या दरम्यान सांगायलो मी तुम्हाला, इथे लिहितोय पण 13 ते 15 तारखेच्या दरम्यान आपल्याला वितरण होण्याची शक्यता आहे। म्हणजे आपला 24वा जो हप्ता आहे तर तो हप्ता आपल्याला 13 ते 15 तारखेच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे कारण शनिवारी 12 तारीख येणार आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये क्विकली संपूर्ण गोष्टी DBT पोर्टलच्या जे काही माहिती असेल त्यांच्या संपूर्ण गोष्टीची तांत्रिक प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो म्हणजे टेक्निकल बाबी तर त्या होण्यासाठी कधी कधी वेळ लागतो। आता गडबडीमध्ये GR आलेला आहे ही बाब तुम्हाला माहीत आहे। काही लाभार्थ्यांनी हे पण विचारलेलं आहे की सर GR मध्ये नेमकी रक्कम वाढली का कमी झाली त्यावर पण बोला, त्यावर पण मी बोलतो पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की या मधल्या टायमामध्ये जर वितरण झालंच इन केस तर तुम्हाला त्याचं अपडेट येईल त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही। कधी पण आतापर्यंत आपल्या चॅनलचा रेकॉर्ड आहे जेव्हा जेव्हा वितरण होतं तर सर्वात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळतो। मुद्दा तुमचा हा होता की सर यावेळेचा जो 24वा जूनचा हप्ता आहे तर त्याचा जो GR आलेला आहे तर वितरण कधीपर्यंत होईल तर अंदाजित तारीख जी आहे 13 ते 15 दरम्यान होईल। लवकर झालं तर फारच छान आणि तशा पद्धतीने व्हायला पण पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा तुमचा कोणताही मुद्दा असेल किंवा कोणतीही तुमची अडचण असेल या योजनेच्या संदर्भात नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।